हे आहे 12 ज्योतिर्लिंग पैकी एक ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर. दर्शनासाठी आम्ही सकाळी 5:30 वाजता बाहेर पडलेलो. आम्हाला पण वाटलं होतं एवढ्या लोक इथं गर्दी काहीच नसणार, पण गर्दी तर खूप होती. हळूहळू वरती आल्यानंतर आम्हाला दिसला कळस. आता गाभाऱ्यापर्यंतचं अंतर खूप कमी होतं, पण आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढायला इथं पण सक्त मनाई होती. पण दर्शन तर आमचं एक नंबर झालं. झाल्यावरती आम्ही आलो इथून सुंदर दिसणारा नजारा बघायला. एवढ्यात या पाहुण्यांचे पण फोटो क्लिक केले आणि तिथून आम्ही आलो झुलतापूर. झुलत तर नव्हता, फक्त ह्याचं नाव होतं झुलतापूर. ते बघून झाल्यावरती जवळच्या मंदिरात पण दर्शन करून घेतलं आणि तिथून आम्ही आलो ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराकडे. या ठिकाणी खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही मुखदर्शन करून दर्शन झाल्यावरती नंदी महाराजांना माझी एक छोटीशी इच्छा सांगितली आणि आम्ही आलो तिथल्या घाटावर. आणि इथे आल्यावरती आम्ही पण बसलो सगळे बोट मधल्या. प्रत्येक भिंतीवरती तुम्हाला महादेवांची कलाकृती बघायला मिळते आणि या ठिकाणी नर्मदा नदी आणि कावेरी नदीचा संगम होतो. हे आहे इथलं ओंकारेश्वर धरण. खरंच हे ठिकाण खूप मस्त आहे. हे सगळं फिरून झाल्यावरती आम्ही एका हॉटेलमध्ये मस्तपैकी जेवलो आणि तेवढ्यात एक कांड झाला. मॅपने आम्हाला पुन्हा धोका दिला. वापस नाही आना काहीच. तर काय जिरले आमची आता पूर्ण. मॅपच्या वर्षामध्ये राहणार नाही मी आता. एक टोल चुकवायसाठी मॅपने आम्हाला हा रोड दाखवला होता, ज्यातून आम्हाला जाणं खूप अवघड होतं. आणि एवढं सगळं होऊन पण आम्ही निवांत होतो आणि गाडीत एकसारखं बसून खूप कंटाळा आलेला. म्हणलं आता नवीन काहीतरी करावं लागतंय. असं चेष्टा आणि मस्करी करत आम्ही आलो आपल्या महाराष्ट्रामध्ये. ठिकाणी आमचं तिसऱ्या ज्योतिर्लिंगचं पण दर्शन होणार होतं. या मंदिरामध्ये पण फोटो आणि व्हिडिओ काढायला सक्त मनाई आहे, त्यामुळे आपल्याला फोटो व्हिडिओ काय घेता आला नाही. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघू शकताय बाहेरून मंदिर कसं दिसतं. देवाच्या कृपेने आम्हाला इथे प्रसाद पण मिळाला. दुसऱ्या दिवशी सकाळी थंड असली पडलेली की प्रत्येक काही ऐकत नव्हतं. खूप होती, त्यामुळे गरमागरम घेतली कॉफी. नॉनस्टॉप आम्ही आलो आपल्या गावी. 5 दिवस 6 मित्र उज्जैनची ट्रिप आम्ही कधीच विसरणार नाही. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्या पेजला फॉलो करून.